2024 या स्पर्धेचा चौथा दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात आणि चौथ्या दिवसातील दुपारचं सत्र आहे, जिकडे दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी अल्पावधीत सुरू होत आहे. अस्नोली आणि त्यांच्या विरोधात नेहरोली फलंदाजी करताना जय भवानी नेहरोली संघाला आपण बघणार आहोत आणि अनुसया स्पोर्ट्स अस्नोली गोलंदाजी करते. फुलालेंचा चेंडू, पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो प्रशांतच्या वतीने आणि अत्यंत चांगलं नियंत्रण पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची फेक इथे करत असताना अस्नोली संघाच्या वतीने प्रशांतला आपण बघतो. प्रशांत दिनकर की ज्याची फलंदाजी पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली झाली होती, गोलंदाजी सुद्धा बऱ्यापैकी केली होती प्रशांतने. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आतली कडा लागते. फुलालेंचा आडव्या बॅटने ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते आणि अयशस्वी प्रयत्न आपल्याला खरं तर पाहायला मिळतो. आणखी एक चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. निर्धारित 4 षटकांचे सामने आहेत आणि त्यातील मॅन्डेटरी पॉवर प्ले हा अत्यंत महत्त्वाचा बनत असतो. त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचं आव्हान घेऊन उतरावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा फटका बसलाय. वेळ विरोधात आहे फलंदाजाच्या आणि त्याचमुळे फुलटॉसचाही खरपूस समाचार घेण्यामध्ये ते अयशस्वी ठरले. 2 चेंडूवर जो दबाव बनला होता तो भेदण्याचं काम इथे फलंदाजाने करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि फलंदाज मनोज यावेळेस बाद होतोय. नडगाव संघाचे प्रतिनिधी आपण आयोजकांबरोबर संपर्क साधा. दिनेशसाठीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. कनेक्शन सुद्धा चांगलं होतं, परंतु गॅप तिथे भेदू शकला नाही फलंदाज. क्षेत्ररक्षक गलीमध्ये उपस्थित होते. टिपला अत्यंत चांगला झेल. आणखी एक फलंदाज लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूंवर 2 फलंदाज बाद करण्याची किमया केलेली आहे प्रशांत दिनकरने. त्यामुळे अडचणीत सापडलेला आहे फलंदाजी करणारा संघ जय भवानी नेहरोली. प्रशांत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला आपण बघू शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आगिवले आलेले आहेत. पाहिजे ही विकेट हॅट्रिक इकडे कंप्लीट केली जाईल का? यावेळेस काय घडलंय? स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अत्यंत चांगला झेल त्यांच्या वतीने टिपला जातोय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे झेल टिपलाय आणि याचबरोबर या स्पर्धेतील दुसरा असा गोलंदाज आपल्याला मिळालेला आहे ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर लागोपाठचे 3 फलंदाज बाद केले आहे आणि संघ आहे अनुसया स्पोर्ट्स अस्नोली आणि गोलंदाज प्रशांत दिनकर. ऍक्शन रिप्ले आपण बघूया कशा पद्धतीने खरं तर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं प्रशांतला. समोर ठेवलेला चेंडू होता, फ्रंट लेग पुढे सरसवला, फटक्यासाठी निघाले होते आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह पवित्रा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. डबल मॅन्डेट मध्ये असलेला फलंदाज खरं तर आपण बघितला. फ्रस्ट्रेशन होतं त्याच्यासमोर, आक्रमण करावं की रक्षात्मक पवित्रा घ्यावा आणि त्याचमुळे फलंदाज इथे बाद झाले. चांगला झेल तिकडे टिपला स्लिप कॉर्नर मध्ये. फुलटॉस आणखी एक फटका बसलाय. या षटकाने कंबरड मोडून ठेवलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं.
गौरव स्पोर्ट्स गौरवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करू शकले नाहीयेत आणि याचमुळे जय भवानी नेहरूलीला लागलेला आणखी एक धक्का. पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. या अगोदर या स्पर्धेमध्ये 2 अशी षटकं होती की जी मेडन राहिली होती आणि डबल विकेट त्यामध्ये आली होती, परंतु इथे आपण पाहिलं की डबल हॅट्रिक नोंदवलेली आहे. म्हणजे लागोपाठचे 4 चेंडू आणि लागोपाठच्या 4 फलंदाजांना बाद करत असताना एकही धाव खर्च केली नाही. प्रशांत दिनकर या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या आपण सगळेजण देऊया. काय प्रदर्शन प्रशांत दिनकरने इथे या स्पर्धेमध्ये अर्थात ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकामध्ये केलेलं आहे. खरं तर चेंडू 1 टप्प्यानिशी जातोय. काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. Because in first over Prashant Dinkar has done a great job. He just picked up 4 wickets without conceding any run, and this is the second over being bowled by Hashif Sheikh. The match in between Nehroli and Asnoli. Put away nicely. Drive offered by the batter. Fieldsman available. Fielded that ball successfully. Just one single available taken by those batsmen. Single doubles are very important while you playing short term cricket. And you have to show some acceleration if needed. दुसरा षटक सुरू आहे. 5 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. आसिफ शेखच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. पहिल्या फेरीत आशिफने काय फलंदाजी केली होती, नाबाद 30 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 फलंदाजांना बाद काढले होतं आशिफने. त्यामुळे कंप्लीट पॅकेज आहे आसिफ. बघा एक कोण क्रिएट करतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पंचांपासून दूर जात असताना खरं तर हा कोण क्रिएट केला जातो. लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाज गोलंदाजी करतो, त्यामुळे फलंदाजाला हे हेरता आलं पाहिजे. लेफ्ट आर्म राऊंडचा गोलंदाज तुमच्या समोर आला की तो अँग्युलर बॉलिंगच तुमच्या पुढे करणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे ऑफ साइड स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे त्याला टॅकल करण्यासाठी. पुढे सरसावले फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं होतं जवळजवळ, परंतु चांगलं कनेक्शन आलं नाही. आणखी एक डॉट चेंडूची सांगता करत असताना आसिफला आपण बघत आहोत. प्रशांत दिनकर, आसिफ, त्याचबरोबर मयूर सारखे चांगले खेळाडू अस्नोलीच्या युनिटमध्ये असलेले आपण बघतो आणि त्याचमुळे तुमच्याकडे मॅच विनर जर जास्त खेळाडू असतील तर कर्णधार थोडा शाश्वत असतो आणि तो कम्फर्टेबल सुद्धा असतो. पुढे ठेवलेला चेंडू पुढ्यात ठेवला होता, फार उंच चेंडू निघून जातोय. जितकी उंची तितकी लांबी मिळेल का? हो मिळाली. योग्य उंची योग्य अंतर. चेंडू झाला सीमारेषेच्या पलीकडे चुमंतर. षटकार. चांगलं संगीत यानंतर तेच ऐकावा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं की एकही धाव आली नव्हती, त्यामुळे आता दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवावीच लागणार आहे फलंदाजांना. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण बॅकफुटला गेले. स्कोअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. डिसअपॉइंटमेंट आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. परंतु कधी कधी क्रिकेट खेळत असताना गोलंदाज असो अथवा फलंदाज असो थोडं उशिराने शानपण सुचतं. फलंदाजाचा एखादा फटका संपल्यानंतर तो ड्रिल करून दाखवतो की असं खेळलो असतो तर फार बरं झालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये आपण बघतो की एकाच चेंडूवर झालेली चूक त्या चेंडूवर तुम्हाला कधी दुरुस्त करता येत नाही
आणि म्हणून क्रिकेटमध्ये विशेषत्वाने चुकीला माफी नसते. 2 षटकं संपतायत, एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 11 आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या जर स्कोअरबोर्डकडे आपण पाहिलं तर 4ही फलंदाज 0 या सांघिक धावफलकावर बाद झाले होते. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये उरलेल्या 2 खेळाडूंना शून्यापासून सुरुवात करावी लागेल. बऱ्याचदा शून्यापासून सुरुवात करणं आव्हानात्मक असतं, परंतु शून्याच्या अगोदर तुम्हाला एक म्हणून जर उभं राहता आलं तर त्या शून्याची किंमत सुद्धा वाढते. आवेश क्रमांक 3चं षटक घेऊन इथे येत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द थर्ड ओव्हर विल बी बॉल्ड बाय न्यू बॉलर आवेश. राइट हैंड राउंड द विकेट. ही विल फेस बैटर अजित. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. सोशल डिस्टन्सिंग अजून सुरू आहे. कोरोना खरं तर संपला, परंतु चेंडू आणि फळीमध्ये फार मोठी गॅप होती. त्यामुळे चेंडूच्या लाईनमध्ये जर तुम्ही आला नाही तर फलंदाज म्हणून तुम्ही बेसिक मिस्टेक करता आणि ती मिस्टेक मग तुमच्या फलंदाजीच्या विरोधात जात असते. आवेशने पहिला चेंडू उजव्या फार बाहेर अनसर्टन्टी कॉरिडॉरमध्ये चेंडू ठेवला होता. अधिकची गती देत नाही आवेश, परंतु त्याकडे नियंत्रण आहे आणि अचूकता तो दाखवतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा पंच अभिजित सावंत सर आमच्याकडे वळत आहेत. अभिजित सावंत हे सुपरिचित नाव आहे संपूर्ण महाराष्ट्राला. संदीपजी सिरोशे साहेब यांचं आगमन झालेले युवा उद्योजक आहेत. आपणास विनंती आहे या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा आणि या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. संदीपजी शेलवले, यस बेग युअर पार्डन, थोडं करेक्शन. फुलटॉस चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळलाय. इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये तुम्हाला हाईट बिमर, त्याचबरोबर रनआउट, त्याचबरोबर वाईडसाठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे. लेग बिफोरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाही आहे. विचारणा केली होती, उजव्या पायाला जाऊन चेंडू आदळला होता आणि त्या पायाची दिशा जर आपण पाहिली तर उजव्या यष्टीच्या फार बाहेर पाय काढलेला होता फलंदाजाने. त्याचमुळे मग इथे फलंदाजाला बाद करण्याचा प्रश्नच उरत नाही. आवेश पॅडमध्ये ठेवलेला चेंडू लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली आहे. एकतर पूर्ण दुसरीसाठी जातील. इट कुड बी डेंजरस. ट्रॅकिंग एंडला थ्रो आला की जो नॉन स्ट्राकिंग एंडला येणं अपेक्षित होतं. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत एसटी रक्षक MSDच्या स्टाईलने. जसा थ्रो येतो तसा त्याची डिरेक्शन चेंज करताना डायव्हर्ट करून डायरेक्ट स्टंपवर मारण्याचा प्रयत्न त्यांचा फसला होता. अधिकचं नुकसान भोगावं लागणार नाही कारण 2 धावा इकडे मिळत आहेत. आई भवानी नेहरोली आणि त्यांच्या विरोधात अनुसया स्पोर्ट्स अस्नोली असा हा सामना. दोन्ही संघांच्या नावांमध्ये एमक जुळलेला आपण बघतो, पण खेळीमध्ये फार मोठी तफावत आहे. इथेही पायांमध्ये ठेवलेला चेंडू अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न करतात. स्टँड अँड डिलिव्हर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे फटके खेळत असताना बॉटम हँड अधिक ताकदीचा वापरतायत. मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव आपण बघितली अपूर्ण आणि नॉन स्ट्राकिंग एंडला एक शॉर्ट रन. अशा पद्धतीने एकही धाव इथे धावपलकावर जोडली जाणार नाही. तेलही गेलं, तूपही गेलं आणि फलंदाज इथे बाद झाला.
प्रशांत दिनकरचं पहिलं षटक, ज्यामध्ये 4 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं, एकही धाव खर्च केली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये 11 ते 18 चेंडू आणि 9 असा आहे. फुलटॉस फटका बसलाय. शतरक्षक चेंडू खाली येत आहेत, पोचतील का, झेल टिपतील का? इथे डाव्या हातावर चेंडू त्यांच्या आदळतो, परंतु हा झेल टिपण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. इथेही एक धाव आलेली आपण बघू शकू. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांची चमकदार कामगिरी झाली होती, ती म्हणजेच अस्नोली संघासाठी, आणि त्याचमुळे दुसऱ्या सत्रामध्ये मग तितक्या जास्त धावा लावण्याची त्यांना गरज नाही किंवा चेस करण्याची गरज नाही. फक्त आपण बघितलं तर 26 बनवायचे आहेत. हा टप्प्याचा चेंडू कंट्रोल पद्धतीने खेळतायत मयूरने. इथे चांगला गेम प्लॅन केलेला आहे, कारण आसिफ या अगोदर आपण बघितलं होतं, ज्याने 30 धावा पहिल्या इनिंगमध्ये दाखवल्या होत्या, आणि दुसरी इनिंग पेश करत असताना आतापर्यंत जवळजवळ 19 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 विकेट सुद्धा पहिल्या षटकामध्ये होत्या, त्यामुळे त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय मयूर. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. आणि याच बरोबर सामना इथे फिनिश झालेला आहे, सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच अनुसया स्पोर्ट्स अश्नोली या संघाने. पहिल्या षटकामध्ये 18 आले होत्या, या षटकामध्ये आपण बघितलं तर 9 आलेले आहेत. त्याचमुळे ज्या 26 ची गरज होती ती गरज इथे पूर्ण केली गेलेली आहे फलंदाजांच्या वतीने, आणि सामना जिंकलेला आहे आरामशीररित्या, दिमागदाररित्या अनुसया स्पोर्ट्स अश्नोलीने. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी, इव्हन क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आउट क्लास केलं इथे जय भवानी नेहरूला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्रशांत दिनकर, ज्याने या स्पर्धेतील दुसरं असं षटक हाताळलं की जे विकेट मेडन राहिलेलं आहे. 4 गडी त्याने बाद केले पहिल्या षटकामध्ये, आणि एकही धाव त्यांनी खर्च केली नव्हती. त्याचमुळे प्रशांत दिनकर इज द मॅन ऑफ द मॅच. प्रशांत, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम इन टू द प्रेझेंटेशन बॉक्स अँड टेक युअर अवॉर्ड्स. प्रशांत दिनकर